शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आभा कार्ड काढणे बंधनकारक, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके होणार बंद. पुणे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद व 100% अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आभा ABHA- आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट कार्ड काढणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याचे 5.0 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे मेडिकल रिइंबर्समेंट देयक स्वीकारले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा शिक्षण संचालनालयाने माध्यमिक व उच्च माध्यमिक एका अधिकृत परिपत्रकाद्वारे दिला आहे. शिक्षण उपसंचालक, अंदाज व नियोजन डॉक्टर एकनाथ आंबोकर यांनी 22 मे 2026 रोजी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. काय आहे परिपत्रकात? राज्यातील अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व आदिवासी नागरिकांना शुभ्र शिधापत्रिका धारकांसह महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे प्रतिकुटुंब प्रतिवर्ष 5.0 लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण लाभ अनुज्ञेय आहेत. या लाभार्थ्यांमध्ये शिक्षकांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याने त्यांनी प्राधान्याने हे कार्ड काढून घ्यावे असे आदेशात म्हटले आहे. जर कर्मचाऱ्यांनी हे कार्ड काढले नाही तर त्यांचे 5.0 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय देयक भविष्यात मंजूर केले जाणार नाही. आभा ABHA कार्ड म्हणजे काय? हे तुमच्या आरोग्याची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवणारे एक 14 अंकी ओळखपत्र आहे. हे कार्ड ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अत्यंत सोप्या आणि मोफत स्वरूपात काढता येते. असे काढा आभा कार्ड. ऑनलाईन पद्धत. स्टार नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन क्रिएट ABHA नंबर हा पर्याय निवडावा. नोंदणीसाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करावा. आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP प्रविष्ट करून पडताळणी करावी. स्वतःच्या आवडीचा युझरनेम ABHA ॲड्रेस तयार करून नोंदणी पूर्ण झाल्यावर 14 अंकी कार्ड PDF स्वरूपात डाउनलोड करता येईल. ऑफलाईन पद्धत. स्टार ज्यांच्याकडे इंटरनेट किंवा मोबाईलची सुविधा नाही त्यांनी जवळच्या सरकारी रुग्णालयात किंवा अधिकृत कॉमन सर्व्हिस सेंटर CSCला भेट देऊन आधार कार्ड व ओळखपत्र दाखवून हे कार्ड तयार करून घ्यावे. सर्व संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांनी आपापल्या स्तरावरून सर्व कर्मचाऱ्यांना याबाबत अवगत करून तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.